गर्जा हिंदुस्तान, आवाज सामान्य जनतेचा। नोटबंदी झाल्यापासूनच गेल्या 2 वर्षामध्ये तर मला नाही वाटत जम्मू काश्मीरमध्ये इतकी अस्वस्थता आपण सगळ्यांनी गेल्या 10 वर्षात तरी पाहिली असेल। हे दुर्दैव आहे की आज देश आणि महाराष्ट्र हा अस्वस्थ आहे आणि स्वतःला असुरक्षित समजतात। हे अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे आणि प्रशासनाचं कंप्लीट फेलियर आहे। मुख्यमंत्र्यांची काल धनगर समाजाबरोबर चर्चा झाली, त्यांनी पण आता फक्त आश्वासनाची बोलणी केली। मला काहीच आश्चर्य वाटत नाहीये, कारण का त्यांनी आश्वासन बारामतीचं जेव्हा दिलं होतं तेव्हा ते फसवा होतं, हे आम्हालाही तेव्हाही दिसत होतं। आणि आज तुम्ही बघताय 5.5 वर्ष झाली आहेत त्या आश्वासनाला, एक कागदी हल्लेला नाहीये। भारत सरकारचा पार्लमेंटचा रिप्लाय उत्तर आहे माझ्याकडे, ज्याच्यात भारत सरकार म्हणते की महाराष्ट्र सरकारने कुठलाही प्रस्ताव धनगर समाजाच्या आरक्षणाचा पाठवलेला नाही आणि केंद्रात आणि महाराष्ट्रात एकाच विचाराचं सरकार आहे। त्याच्यामुळे दोन्ही सरकार म्हणून सर्वसामान्य कष्ट करणाऱ्या धनगर समाजाची चेष्टा करतायत, हे दुर्दैव आहे। नाशिकच्या शेतकऱ्यांच्या मोर्चाबाबत जलसंपदा मंत्री महाजन यांनी रात्री त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, त्यांचे प्रश्न अजून देखील सोडवले जातात। हे सरकार गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे, कामगारांच्या विरोधातलं सरकार आहे, महिलांच्या विरोधातलं सरकार आहे। यांना हे प्रश्न दिसतच नाहीत, समजतच नाहीत आणि शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं सातत्याने काम गेले 5 वर्ष यांनी केलेलं आहे। शेतकऱ्यांचं खच्चीकरण या सरकारने केलंय, हे दुर्दैव आहे जे काय झालंय ते। आणि आपलं राज्य आणि देश पुढे जायच्या ऐवजी आज मागे गेलेला आहे विकासात, हे आपल्याला सगळ्यांनाच अनुभव येते। आणि शेवटचा प्रश्न राजकीय, एकंदरीत परवा दादांनी जाहीर सभेत सांगितलं ते आम्ही सर्व भाजप विरोधी पक्षांची एकजूट बांधण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष असेल, वंचित असेल, वंचित आघाडी असेल, काय सांगा? नाही, अर्थातच सगळ्यांचं महागठबंधन केंद्राच्या लेवलला आणि महाराष्ट्रात हे होतच आहे आणि या चुकीचं काम जे करतायत देशात, या सरकारला धडा शिकवायची वेळ आलेली आहे। गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।